आपण आज पाहणार आहे शॉर्ट टॉप विथ 3/4 स्लीव्स आणि सगळ्यात आधी आपण माप पाहू. टॉपची लांबी आहे 33 प्लस 1.5 इंच, शोल्डर आहे 7 इंच, मोंडा खोली आहे 6.5 इंच, छाती माप आहे 10 प्लस 1 इंच, कमर घेर आहे 10 इंच, सीट घेर आहे 10 प्लस 1.5 इंच, बॉटम घेर आहे आपलं 12 प्लस 1 इंच. त्याच्यानंतर बाहीची लांबी आहे 13 प्लस 1.5 इंच. 3/4 स्लीवची लांबी आपण 13 पासून 16 पर्यंत घेऊ शकतो. ती झाली 3/4 स्लीव्ज. आणि त्याच्यानंतर दंडघेर आहे आपलं 5 प्लस 1 इंच. अशा प्रकारे झाले आपले शॉर्ट टॉपची माप. आता सगळ्यात आधी आपण पाहू टॉपची हाईट. ही आहे आपली 33 प्लस 1.5 इंच, 34.5 इंच. आणि शोल्डरचं माप आहे 7 इंच, मोंडा खोलीचं माप आहे 6.5 इंच, छाती माप आहे आपलं 10 प्लस 1 इंच आणि समोरचा आकार आपला 1 इंचाचा घ्यायचा. त्याच्यानंतर हा आपला मोंड्याचा आकार काढून घ्यायचा. त्याच्यानंतर शोल्डर पासून 13 इंच खाली यायचं कमर घेरसाठी. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत छाती मापापेक्षा कमर घेर नेहमी 1 इंच कमी घ्यावं. हे झालं आपलं 10 इंच. कमर घेर पासून 7 इंच खाली यायचं. त्याच्यानंतर आपण घेणार आहेत हे 10 तर प्लस 1.5 इंच, 11.5 इंच. त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण जे लाईन ही केली आहे टॉपच्या उंचीची ती घेऊन घेतली. त्याच्यानंतर आपण घेणार आहे बॉटम घेर. आपल्याला बॉटम घेर तयार 23 पाहिजे तर आपण 1 इंच जास्त घेतलं. याच्यानंतर आपण सगळे हे पॉइंट्स जोडून घेणार आहे. याला आता आपले कट उतरू नये म्हणून आपण कसं माप घ्यायचं ते पाहू. आणि याचा बॅकचा आकार कसा, बॅकचा मुंड्याचा आकार 2 इंचाचा घ्यायचा आणि फ्रंटचा 1 इंचाचा. आणि आता आपण हे बॅक साईडचा मुंड्याचा आकार घेऊ 2 इंचाचा. त्याच्यानंतर आपण हे सगळे पॉइंट्स जोडून घ्यायचे जे आपण जोडून घेतलेत हे. त्याच्यानंतर सेम कट उतरू नये किंवा ते खाली उतरल्यासारखं दिसू नये म्हणून त्याच्यानंतर इथे 6 बॉक्स म्हणजे पाऊण इंचावर टिक मार्क करून घ्यायचं आणि इथून 8 इंचावर मार्क घेऊन घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे आपण गोल आकारामध्ये जोडून घ्यायचं. हे झालं आपलं टॉपचं पूर्ण कटिंग. आता ड्राफ्टिंग. आता त्याच्यानंतर आपण याचं कटिंग पाहू. आणि व्यक्तीच्या जाडीनुसार आपण सगळे मेजरमेंट आणि माप घ्यायचे असतात. त्याच्यानंतर जर आपला बॉडी फिटिंगचा जर आपला टॉप असेल त्याचं
सेंटर काढायचा, 6.5चा आहे तो 3.25, त्याच्यानंतर एक बॉक्स आत यायचा आणि स्लाइड याच्या आतून असा आकार घ्यायचा. हा फक्त समोरच्या बाजूने हा आकार घ्यायचा, मागे 2 इंचाचाच आकार घ्यायचा. आणि आता आपण पाहणार आहोत आपल्या आणि आता आपण पाहणार आहोत 3/4 स्लीवचं माप पाहणार आहे. तो आपण आपल्याला बाहीची लांबी घ्यायची 13 इंच प्लस 1.5 इंच घ्यायचं. वरती अर्धा इंच शोल्डर मध्ये शिवण्यात जाईल आणि 1 इंच खाली फोल्ड करण्यात जाईल. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे. तर बाहीची रुंदी छाती माप आपलं 10च्या वरती गेल्यानंतर नेहमी शोल्डरच्या पॉईंट पासून छाती मापाच्या पॉईंट पर्यंत टेप तिरपा ठेवायचा. जेवढं माप येईल तेवढी आपली बाही रुंदी घ्यायची. ही आली आपली 8 इंच बाही रुंदी. 3.5 इंच आपण खाली यायचं बाहीला आकार देण्यासाठी आणि 2.5 इंचाचा आकार द्यायचा आणि हे आपलं बाहीचा आकार काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण जिथे लांबीचं माप हे केलेलं आहे तिथे दंडघेर घेणार आहे. 5.5 प्लस 1 इंच 6.5 आणि बाही रुंदी आणि दंडघेर जोडून घ्यायचंय. आणि अशा प्रकारे आपलं हे झालं 3/4 स्लीवचं माप. आता त्याच्यानंतर आपण मासोळी आकार कसा द्यायचा ते पाहू. सगळ्यात आधी हा बाहीचा सेंटर आलेला आहे. 1.5 इंचावर त्याचा पॉइंट करायचा. 1.5 इंच सेंटर पासून 1.5 इंच सोडून द्यायचं आणि इथे पाव 2 बॉक्स सोडायचे. त्याच्यानंतर हा पॉइंट आणि आपण घेतलेला 1.5 इंचाचा पॉइंट त्याचा सेंटर काढायचा. 7 आलं. 7चं सेंटर आहे 3.5. त्याच्यानंतर त्या पॉइंट पासून 1 इंच आत यायचं मासोळी आकार देण्यासाठी. त्याच्यानंतर आपण बाहीला मासोळीचा आकार देऊन घेऊ. आणि अशा प्रकारे झालं हे आपलं 3/4 बाहीचं ड्राफ्टिंग. आता आपण याच्या कटिंग पाहू. त्याच्यानंतर आणि 3/4 बाही आपण 15, 14, 16 पर्यंत 3/4 स्लीव्ज आपण घेऊ शकतो. हे झालं आपलं 3/4 बाहीचं 4 पदरी कटिंग. आता त्याच्यानंतर आपण याला पाहणार आहे. ही झाली आपली 2 बाही. त्याच्यानंतर आपण याला ही सरळ आहे आणि याच्यावर ही बाही उलटी आहे आणि फक्त मासोळी आकार समोरच्या बाजूला येतो आणि आपण फक्त फ्रंटचा मासोळी आकार कापून घेणार आहे. आणि हा झाला आपला मासोळी आकार कापून. आणि ही झाली आपली 3/4 स्लीव्ज अशा प्रकारे कंप्लीट.